जीवन एक रंगमंच. शेक्सपियर. तब्बल 37 नाटके लिहून इंग्रजी साहित्य विश्वामध्ये आणि जगामध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे अजरामर व्यक्तिमत्व म्हणजे विल्यम शेक्सपियर. मानवी भावभावनांना आपल्या शब्दामध्ये गुंफून आपल्या पात्रांना जिवंत करण्याची किमया त्यांनीच करावी. या प्रतिभावंतास वयाच्या 13व्या वर्षी कुटुंबाचा भार उचलण्यासाठी शाळा अर्ध्यात सोडून द्यावी लागली होती. तर आजच्या मधुगटमध्ये आपण ऐकणार आहोत त्यांच्या ॲज यू लाईक इट या नाटकामधील कविता. या कवितेमधील सर्व जग म्हणजे एक रंगमंच आहे हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, पण ही संपूर्ण कविता मानवी जीवनाच्या रंगछटा उलगडून दाखवते. तर ऐकूया ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज. शेक्सपियर म्हणतात, अहो आपलं आयुष्य म्हणजे आहे तरी काय, तर हे अवघं आयुष्य एखाद्या नाटकाचा रंगमंच आहे, स्टेज आहे, आणि आपण सारे स्त्री पुरुष केवळ या नाटकामध्ये काम करणारे कलाकार आहोत. कलाकार पात्र जशी रंगमंचावर प्रवेश करतात आणि कार्यभाग उरकल्यावर निघून जातात, अगदी तसंच आपण सर्वजण आयुष्याच्या रंगमंचावर प्रवेश घेतो, अवतरतो आणि आपली कलाकारी संपली की एक्झिट घेतो. आणि हो, एका माणसाला त्याच्या कार्यकाळात बऱ्याच भूमिकाही वठवाव्या लागतात असे शेक्सपियर सांगतात. माणसाची ही अदाकारी 7 टप्प्याची आहे, म्हणजेच 7 भूमिकांची आहे. पहिली भूमिका असते तान्हुल्या बाळाची, जे नर्सच्या हातात रडत असतं आणि काही दिवसातच दुधाच्या गुळण्या करत असतं. जीवनाच्या रंगमंचावरील प्रवेशाचा हा पहिला भाग. त्यानंतरची भूमिका आहे शाळकरी मुलाची, सारख्या तक्रारी करणारा, पाठीला अडकवलेले दप्तर आणि चमकत्या चेहऱ्यानिशी गोगलगाईच्या वेगाने संत चाललेला मुलगा. तो हळूहळू चालतोय कारण तो नाखुशीने शाळेला जातोय, त्याला मुळे तिकडे जायचेच नाही. यानंतरची त्याची भूमिका आहे एका प्रेमिकाची. तापलेल्या भट्टीप्रमाणे उसासे सोडत त्याच्या प्रेमिकेसाठी दर्दभरी लोकगीत गात राहतो हा प्रेमिक. थोडक्यात काय, झोपाळ्या वाचून झुलायचे या अवस्थेप्रमाणे त्याची ही भूमिका. आता माणूस त्याच्या 4थ्या टप्प्यावर एका सैनिकाच्या भूमिकेत प्रवेश करतो. लढाईसाठी कायम तयार, अगदी चित्त्याप्रमाणे, चित्रविचित्र आव्हाने स्वीकारणारा आणि त्यासाठी शपथा घेणारा. पोकळ मान सन्मान प्रतिष्ठा यासाठी एका पायावर भांडायला तयार असणारा. तोफेच्या तोंडी उभा राहिला म्हणजे प्राणही पणाला लावणारा. यानंतरची 5वी भूमिका ही न्यायाधीशाची. जीवनामधील अनुभव, खाचखळगे यातून आलेले व्यवहारी शहाणपण, गरगरीत सुटलेले पोट, डोक्यावर टोपी, गंभीर डोळे आणि नीटनेटकी दाढी असे रूप या भूमिकेचे असते. बऱ्या वाईटाची योग्य जाण या भूमिकेमध्ये येते. आता हलकुळे झालेले शरीर, त्यामुळे ढगळी झालेली पॅन्ट, नाकावर लोंबणारा चष्मा, सर्वांगावर सुरकुत्या, पॅन्टीचा जादाचा खिसा असा निवृत्त रूपामध्ये 6वी भूमिका माणूस पार पाडतो. तरुणपणीचे कपडे, बूट आता त्याला मोठे होऊ लागतात. तो पायामध्ये स्लीपर घालतो, त्याचा दमदार आवाज लोप पावतो आणि पुन्हा लहान मुलाप्रमाणे होतो. शिट्टी वाजल्याप्रमाणे बोलताना आवाज सुरू होतो. आणि आता सर्वात शेवटी या साऱ्या गोष्टींचा समारोप करणारी 7वी भूमिका येते, ती दुसऱ्या बालपणाच्या रूपात. विसरभोळेपणा वाढलेला असतो. आपण आजवर काय केले, आता काय करतोय, कुठे आहोत हे सुद्धा सारे विस्मृतीत नेणारे. तोंडामध्ये दात नाहीत, डोळे असून दृष्टी नाही, जिभेला चव ही कळत नाही, सारे असून नसल्यासारखेच, फक्त अस्तित्व आहे. ही तयारी आहे एक्झिटची. आयुष्य जगणे म्हणजे या 7 भूमिका वठवणे आहे
असा मतितार्थ शेक्सपियर या कवितेतून सांगतात. बघा पटतंय का?